कहाणी सुरू होते. मी आणि माझे मित्रमंडळी आम्ही सर्वांनी माझ्या गावाला जायचे ठरवले, म्हणजे सुट्टी मनवण्याकरता. त्याचप्रमाणे माझा मित्र राकेश होता आणि त्याची बायकोही होती आणि त्याला एक लहान मुली होती. तर तो म्हणाला मी माझ्या फॅमिलीला पण घेऊन येणार. तर आम्ही म्हणलो ठीक आहे. आमच्यासोबत तो त्याच्या फॅमिलीलाही घेऊन आला. आमचं गाव हे कोकणाच्या जवळचं. आता गावाचं नाव तर मी सांगू शकत नाही, कारण की ही कहाणी एका हडळची आहे. तर वातावरण खूप गार होतं. म्हणजे थंडीच्या मोसमामध्ये आम्ही गावामध्ये फिरायला आलेलो होतो. आम्ही सकाळी मुंबईहून कोकणाकडे जायला निघालो. संध्याकाळपर्यंत आम्ही गावाला पोचलो. गावाला पोचल्यानंतर आमची जेवणं खावणं झाली. तर थंडी असल्यामुळे मी जसं म्हणालो, आम्ही शेकोटी पेटवून शेकोटीच्या बाजूला बसलो. आमच्या गप्पा टप्पा रंगलेल्याच होत्या. आमच्या गावाच्या घराबाहेर असं मोकळं मैदान आहे आणि आजूबाजूला वस्ती अशी तुरळक आहे. त्यामुळं जागाही पूर्णपणे शांत असते. तर गावाचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे की कसं असतं. त्यामुळे जरा ती जागा भीतीदायक वाटतच होती. तर त्याच्यावरती वहिनी, म्हणजे माझा मित्र राकेश, त्याची बायको बरं का, वहिनींनी विषय काढला की गाव म्हणलं की इथं तर भुताटकी आलीस. म्हणजे भुताचे अनेक प्रकार असतात, हडळ, डाकी, खवीस. तर या गावातही काही होत असेल. मी वहिनीकडे बघितलं आणि हसायला लागलो. वहिनीला म्हणालो की बऱ्याच वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, जी मला माझ्या आजीने सांगितली होती. ती आज मी तुम्हाला सांगतो. ही गोष्ट आहे नादिया हडळीची. वहिनी माझ्याकडे बघितलं आणि वहिनी मला म्हणाल्या की काही काय भाऊजी, मी तर चेष्टा करत होते. मी वहिनींना म्हणालो की ही गोष्ट काही खोटी नाही आहे किंवा मी चेष्टाही करत नाही आहे. ही गोष्ट फार जुनी आहे आणि ती खरीही आहे. आजचीच नव्हे तर गावाकडनं येणारे प्रत्येक नातेवाईकही मला गोष्ट सांगायचे. त्यामुळं तुम्ही ही चेष्टेवारी घेऊ नका. नादिया हडळ ही अशी होती की जी लहान मुलांवरती चेटूक करायची आणि त्यांचे आत्मे हे स्वतःच्या वशमध्ये करायची. त्यांनी कदाचित तिला शक्ती किंवा ताकद मिळत पण असेल, पण नादिया हडळीच्या काळामध्ये बरीच लहान मुलं ही मेलेली होती. तर त्याच्यामुळे गावातली लोकं ही घाबरून असायची. त्याचप्रमाणे ह्या एका कुटुंबाची गोष्ट आहे. त्या कुटुंबामध्ये एक लहान मुलगा होतं. म्हणजे कदाचित 2-3 वर्षाचं लहान बाळ असेल. ते नुकतंच चाला फिरायला लागलेलं होतं. उठून बसायचं, अंगणामध्ये खेळायचं. एके दिवशी गोष्ट अशी झाली की एक म्हातारी काठी टेकवत टेकवत त्यांच्या घरामध्ये आली आणि तिने भाकरी वाढायला सांगितली. तर तिची आई ही तिथं घरामध्ये काम करत होती. ती उठली आणि भाकरी आणण्यासाठी आतमध्ये गेली. तिचं ते लहान मूल, म्हणजे ते लहान बाळ हे अंगणामध्ये खेळत होतं. ती म्हातारी त्या लहान बाळाकडे बघून हसायला लागली. तर त्या बाळाच्या आईला हे जरा खटकलं. तर ती म्हणली, ही भिकारी असून अशी काय वागतीये, म्हणजे हसती काय? पण त्या बाळाच्या आईला वाटलं कदाचित बाळ लहान आहे म्हणून ती त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करत असेल. आणि होतीही ती म्हातारी बाई. त्यामुळं
त्या आईने काही विचार केला नाही. तिने भाकरीचे तुकडे त्या भिकारी जी म्हातारी होती तिच्या पदरामध्ये टाकले. ती म्हातारी जाता जाता त्या बाळाच्या डोक्यावरती हात ठेवून निघून गेली. बाळाच्या आईला वाटलं की आपण तिला भाकरी दिली, तिची भूक भागवली, म्हणून तिने आपल्या बाळाला आशीर्वाद दिला असेल. पण जशी जशी संध्याकाळ व्हायला लागली त्या बाळाला खूप ताप येऊ लागला. ते रडू लागलं. म्हणजे त्याला नक्की काय होत होतं हे त्याच्या घरच्यांना पण कळत नव्हतं. त्यांनी बाळाला डॉक्टरांना दाखवलं, पण तरीही डॉक्टरांच्या औषधाचा त्या बाळावरती परिणामच होत नव्हता. मग त्यांनी वैद्याचं औषध त्या बाळाला दिलं, पण तरीही वैद्याच्या औषधाचाही त्याला काही फरक पडत नव्हता. असेच दिवस उलटू लागले. घरातल्यांना म्हणजे बाळाचे वडील, आजी, आजोबा या सगळ्यांना काळजी वाटायला लागली की आता काय, की आपलं बाळ बरं का होत नाहीये. मग त्याच्यावरती आजीला लक्षात आलं की हे काम त्या नादिया हडळीचंच असणार आहे. आजीनी त्या बाळाच्या आईला विचारलं, म्हणजे तिच्या सुनेला विचारलं की इतक्या दिवसामध्ये कोणी अशी म्हातारी बाई आपल्या घरात आली होती का? तर त्यावरती तिच्या आईने सांगितलं की हो, आली होती आणि मी तिला भाकऱ्याही दिल्या होत्या. आजीला लगेच लक्षात आलं की आता आपल्या बाळाचं काही खरं नाही. म्हणून आजीनी गावाकडच्या एका मांत्रिकाला बोलवलं. मांत्रिकाला आणि त्यांनी बाळाला पाहता क्षणी त्याला लक्षात आलं की बाळावरती चेटूक केले. त्यांनी बाळाच्या डोक्यावरती हात ठेवले आणि डोक्यावरती हात ठेवून तो काही मंत्र पुटपुटू लागला. मंत्र पुटपुटत असतानाच त्याला जोराचा झटका लागला. आणि मग नंतर त्यांनी त्या बाळाच्या आईकडे बघितलं आणि त्याला सांगितलं की तुझं बाळ हे जास्त दिवस जगणार नाही. त्याला या नादिया हडळीची नजर लागलेली आहे, त्यामुळे त्याला आता तू वाचवू शकत नाही. सगळे घरातले रडायला लागले. त्या मांत्रिकाच्या पाया पडायला लागले. पण त्यावरती मांत्रिक काही बोलला नाही. ते म्हणाले की आपण काही करू, बाळाला गावाच्या बाहेर घेऊन जाऊ किंवा आपण होम हवन करू, पण बाळाचा जीव हा वाचलाच पाहिजे. त्याच्यावरती त्या मांत्रिकांनी एकच सांगितलं की जोपर्यंत त्या बाळाचा जीव जात नाही तोपर्यंत मी त्याला वाचवू शकत नाही. असं म्हणून तो मांत्रिक तिथनं निघून गेला. त्यानंतर काही तासामध्येच त्या लहान मुलाचा जीव गेला आणि गावातल्या अंत्यविधीच्या प्रथेप्रमाणे त्या लहान बाळाला स्मशानभूमीमध्ये त्यांनी काढले. पण मग त्याच्यावरती वहिनी म्हणाल्या, म्हणजे ती नादिया हडळ बाळाला घेऊन गेली का? मी वहिनींना म्हणालो, वहिनी, मांत्रिकांनी सांगितलं होतं की जोपर्यंत बाळाचा जीव जात नाही तोपर्यंत मी त्याला वाचवू शकत नाही. म्हणजे काही ना काहीतरी पुढं असणारच ना. तसं स्मशानभूमीमध्ये त्या बाळावरती अंत्यविधी झाली. त्याच रात्री मांत्रिक, त्या बाळाचे वडील, आजोबा आणि त्याचे मोठे काका हे त्या मांत्रिकाबरोबर स्मशानभूमीमध्ये गेले. त्यांनी म्हणजे त्या मांत्रिकांनी त्या तिघांच्या हातामध्ये एक एक लिंबू दिलं आणि त्या मांत्रिकाच्या हातामध्ये लिंबू होतं. ते लिंबू असं लालसर आणि निळसर होतं. त्यांनी सांगितलं की ज्यावेळी मी माझ्या हातातलं भस्म हे वरती उधळेल आणि त्याच वेळी तुम्हाला मी ज्या ज्या दिशेला उभं केलेलं असेल
त्या दिशेच्या पुढे तुम्हाला फक्त 4 पावलांनी हे लिंबू तिथं टाकायचे. त्याच्यापेक्षा जास्त पुढेही नाही आणि त्यापेक्षा जास्त मागेही नाही. आणि त्यानंतर कोणीही त्या लिंबाच्या घेऱ्याला पार करणार नाही. असं सांगून त्या मांत्रिकांनी त्या तिघांनाही आग्नेय, वायव्य आणि नैऋत्य दिशेमध्ये उभं केलं. आणि मांत्रिक हा सुद्धा ईशान्य बाजूला तो उभा राहिला. त्यानंतर सगळी वाट बघत होती. खूप उशीर झाला तरी काही हालचाल होत नव्हती. अंधार होता, पूर्ण काटा किर्र असे फक्त किड्यांचा किरकिरण्याचा आवाज येत होता. त्यानंतर जे व्हायचं तेच झालं. काठी टेकवत टेकवत कोणीतरी येण्याचा आवाज आला. मांत्रिकांनी सगळ्यांनाही हात वर करून शांत बसण्याचा आदेश दिला. सगळे घाबरले होते की काय होणार. तेवढ्यात काठी टेकवत टेकवत ती नादिरा हाडळ त्या कबरीच्या जवळ आली. आणि जिथं त्या लहान मुलाला गाडलेलं होतं तिथं ती तिच्या मोठ्या नगाने ती माती उकरू लागली. आणि तिचा कुरकुरण्याचा असा आवाज हा सगळ्यांच्या कानावर असा आदळत होता की जसं काय ती त्यांच्या जवळ येऊनच त्यांना म्हणत आहे की मागे वा, माझ्या जवळ येऊ नका. पण त्या भीतीपेक्षाही सगळ्यांना काळजी त्या लहान मुलाची होती की त्याचं कसं होणार, की हे मांत्रिक त्याला वाचू शकतील. कारण बघायला गेलं तर ते मूल हे या जगामध्ये नव्हतं. तेवढ्यात त्या नादिराने त्या ज्या मुलानं काढलं होतं त्याचं मडं बाहेर काढलं आणि पांढऱ्या कापडातून त्याचं तोंड पूर्ण वेगळं करून टाकलं. त्याच्या तोंडाच्या जवळ तिने एक काचेची बाटली नेली आणि ती काचेची बाटली नेली असता ती उघडल्या त्यातून पांढरा असा धूर बाहेर आला आणि तो त्या मुलाच्या नाकामध्ये आणि तोंडामध्ये जाऊ लागला. त्या लहान मुलांनी लगेच त्याचे डोळे उघडले आणि त्या प्रकाशामध्ये सर्वात पहिल्यांदा गावकऱ्यांनी त्या नादिरा हडणीचं तोंड बघितलं. अक्षरशः किळसवाणी कळकट्ट बाई, लाल डोळे, तिचे बाहेर आलेले दात, तिचे ते पांढरे केस आणि त्याच्यावरती लावलेला तो लाल रंगाचा टिळा, तिचे उबडतोबड नखे. हे पाहून हे सगळे घाबरलेले होते. पण तेवढ्याच मांत्रिकांनी वरती भस्म उधळले. भस्म उधळल्यानंतर सर्वांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं, म्हणजे ज्या दिशेला 4 पावले पुढे ते लिंब टाकायचं आहे, हे लिंब त्यांनी ती पुढे फेकली आणि मांत्रिकांनीही त्याच्या हातातलं लिंबू पुढे फेकलं. ज्यावेळी ती लिंबू पडली त्यावेळी त्या नादिरा हडळीला लक्षात आलं की काहीतरी चुकीचं होतंय. ती चाळीमध्ये अडकल्यासारखी एका माशासारखी तडफडू लागली. पण तिला त्या फेऱ्यामधून बाहेर पडता येत नव्हतं. मग शेवटी ती ओरडू लागली. तिने त्या मुलाचं मडं पकडलं आणि म्हणली की जर तुम्ही मला सोडलं नाही तर मी ह्याला जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही. मला सोडा. त्यावेळी मांत्रिक बाहेर आला. तो त्या नादिरा हडळीला बघून कालिका मातेचे काही मंत्र म्हणू लागला. ती अजून जोरात ओरडायला लागली. ती म्हणायला लागली की माझं चुकलं, मला माफी करा. त्यावरती तो मांत्रिक तिला म्हणाला की आजपर्यंत तू किती आयांची मुलं मारलीस, त्यांची घरं बर्बाद केलीस, फक्त आणि फक्त तू या हडळी रूपासाठी. तू किती आयांची कुस बर्बाद केलीस, किती लहान मुलांना मारलंस. आता तुझी सुटका नाही. त्याच्यावरती ती ओरडू लागली, गयावया करू लागली. नादिरा हडळ म्हणाली की जर तुम्ही मला मारलं तर माझ्या आत्म्याबरोबर या लहान मुलाचा आत्माही जाईल. तर त्यामुळे तुम्ही मला सोडा. मी या गावातून कायमची निघून जाईल आणि या मुलालाही जीवनदान देईल.
व त्याच्यावरती मांत्रिकांनी तिच्याकडं बघितलं आणि तो म्हणाला, मी ज्या ईशान्य बाजूला उभा आहे त्या बाजूचा एक घेरा मी काढणार आणि तिथं या क्षणाला तू त्या मुलाला सोडायचं आणि या गावाच्या बाहेर निघून जायचं. तिने गुरगुरल्या आवाजामध्ये हुंकार दिला. मांत्रिकांनी सर्वांना मागं थांबण्यास सांगितले. मांत्रिकांनी ईशान्य बाजूचा त्याचा जसा लिंबू उचलला तशीच नादिरा ही वाऱ्याच्या झोतासारखी, एखाद्या तुलासारखी सर्रकन त्या दिशेने मांत्रिकासमोरून ती तिथनं निघून गेली. बाळ हे उठलेलं होतं. त्या बाळाला त्याच्या वडिलांनी उचललं आणि मांत्रिकाला धन्यवाद दिला. पण मांत्रिक हा अजूनही तिरक्या नजरेने, म्हणजे जिथून नादिरा गेली होती त्या बाजूला बघत होता. तेवढ्यात वहिनींचे लक्ष त्यांच्या मुलाकडे गेले, म्हणजे राकेशच्या मुलाकडे गेले. वहिनी बघितल्या की त्यांचा मुलगा एकटक त्या भिंतीकडे बघत होता आणि तिला लक्षात नाही आलं. तिने त्याला आवाज दिला पण तो काही उत्तर देत नव्हता. आम्हालाही सगळ्यांना अचंबित वाटलं की हा कशाला घाबरला तर नसेल ना. आम्ही सगळे पळत पळत त्याच्याकडे गेलो आणि तिथं तो अजूनही त्या भिंतीकडे बघत होता. तर आईने त्याला विचारलं की काय झालं. तर तो म्हणाला की आई, या आजीला सांग ना इथून जायला. तर आम्ही सगळे बघायला लागलो, कारण की त्या तिथं भिंतीच्या शिवाय तर काहीच नव्हते. तर तो म्हणाला की नाही, तिथे एक आजी उभी आहे, तिचा कळकट्ट चेहरा आहे, तिचे दात बाहेर आहे, तिच्या डोक्याला एवढा मोठा लाल टिळा आहे आणि ती मला म्हणतीये की माझ्याबरोबर चल आणि ती माझ्या जवळ यायचा प्रयत्न करते, पण काय माहिती ती येऊ शकत नाही आहे. हे असे शब्द आमच्या कानावरती पडले. त्यावेळी माझ्या लक्षात आलं. मी वहिनीला म्हणालो, थांब. म्हणलं फक्त डोळे मीट आणि 2 मिनटं तिथं उभी राहा. आणि म्हणलं आता तू भिंतीकडं बघ आणि भिंतीकडं बघून फक्त म्हण की मी माझ्या बाळाला कुठेही सोडणार नाही, ते माझं आहे. असं म्हणल्यानंतर वहिनीला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं, पण ती आपल्या मुलाची हालत बघून तिला लक्षात आलं होतं की काहीतरी अघटित घडतंय. तिने मी सांगितलं तसंच म्हणले आणि तसं म्हणल्यावर लगेच तिच्या बाळाने, म्हणजे वहिनीच्या मुलांनी तिला मिठी मारली आणि म्हणाला की आता ती आजी गेली. आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. काय लोकांना तर, म्हणजे माझ्या मित्रांना तर वाटलं काहीतरी ती गंमत करत होता, आपली सांगितलेली गोष्ट त्यांनीही ऐकली म्हणून त्यांनी चेष्टा केली. पण कहाणी ही अजून संपली, कारण की ज्यावेळी नादिरा तिथून चालली होती त्यावेळी जाताना मांत्रिकांनी तिच्या डोळ्यामध्ये बघितलं होतं. ती कुत्सितपणे हसत होती. त्यामुळे ती आज नाही तर उद्याही परत येणार, ही काळ्या दगडावरची रेष होती. पण सर्वात मोठी चूक ही मी केली होती. तिथं तिची गोष्ट सांगितल्यामुळे तिला त्या वेशीमध्ये परत येण्याची ताकद मिळाली आणि जी माझीच चूक होती. पण तरीही त्याच्यावरती मांत्रिकांनी आज सर्व गावातकरांना एक उपाय सांगितलेला होता की या शक्त्या ज्यावेळी आपल्याकडे येतात त्यावेळी आपणच त्यांना आपले सर्व अधिकार देतो. म्हणजे त्यावेळी जर त्या आईने त्या म्हातारीला हटकलं असते की माझ्या बाळाला हात लावू नकोस, मी तुला भाकरी देणार नाही, तर कदाचित त्या मुलावरती ती चेटूक करू शकत नव्हती. पण हे माझ्या त्यावेळी लक्षात आलं आणि जर माझ्या लक्षातही आत्ता तरी आलं नसतं तर राकेशच्या मुलावरती नादिरांनी परत चेटूक केलं असतं आणि तिला परत ताकद मिळाली असती. असे म्हणून मी विषय वळवून टाकला आणि परत त्या गोष्टीकडे गेलो नाही. आजही मी त्या गावामध्ये गेलो आणि जरी कोणी मला भीतीदायक गोष्टी विचारल्या तरी मी ही गोष्ट सांगत नाही.
पण मला एकाच गोष्टीची भीती आहे की माझ्या व्यतिरिक्त जर कोणी नादिरा आडळेची कहाणी सांगितली आणि ती पुन्हा त्या गावात आली तर